40 ब्राह्मण आहे, युनियन आहे, त्याच्याकडे तुम्ही जाऊन त्याच्याकडे गोष्ट करणार आणि तुम्ही दक्षिणा सांगणार, तो पण ते तुम्हाला 1000 रुपयात सांगणार. कोणी तुम्हाला 750 मध्ये करणार नाही, पण तुम्ही समूहमध्ये करतात ते साठी 750 रुपये आहे. ज्याची आई गेली आहे ज्याला करणार आहे ते 100 माणसमध्ये एक वेळा इथे करू शकतात. या दिन या समय पैसा फिरून तुम्हाला घरामध्ये येणार आहे, या दिन फिरून या समय फिरून येणार नाही. ज्या बाया अंघोळ करून आले आहे त्याला फक्त इथे हातपाय धुवायचं आणि ज्या पुरुषाला केस नाही देणार त्याला हातपाय धुवून डोक्यावर पाणी शिपडून कार्यक्रम करा. ज्याला पिंडदान करणार आहे आणि आपला केस देणार आहे तो ते नावी आहे, नावीचे कडे केस देऊन त्याच्या केसाची 100 रुपये वेगळं, ते 100 रुपयाचे केस काटून नंतर कुंडमध्ये आंघोळ करून कार्यक्रम करा. दुसरं काय येणार नाही. या मात्र गयाचा महत्व काय तो भागवत मध्ये लिपेला है. पहला पिंडदान इधर किसने किया तो परशुराम भगवान ने अपने वडील के कहने से अपनी आई की हत्या किया, आई का गला काट दिया. पर वो नारायण था, परशुराम कौन था? नारायण. भगवान जानता था कि मेरे हाथ से मेरी आई की हत्या होगी, पर कल्याण के लिए, कोई अपराध के लिए नहीं. हत्या क्यों की तो अपने 4 भाई, परशुराम के भाव कितने थे? 4. चारों भाव को जमदग्नि ऋषि परशुराम के वडील ने श्राप दिया था कि तुमने मेरी आज्ञा का पालन नहीं किया, अपनी आई का हत्या नहीं किया, आज से तुम पत्थर हो जाओ. तो मनुष्य थे उसको पत्थर बना दिया श्राप देकर. वो देखकर परशुराम को आंसू आया, ज्ञान आया कि 4 को जीवित करना है तो मेरी वडील का आज्ञा का पालन करना पड़ेगा. तब वडील की आज्ञा का पालन करने के लिए शस्त्र से हत्या किया. वडील खुश होकर वरदान दिया. परशुराम नारायण था, भगवान ने मांगा कि मेरे 4 भाव और ये आई 5 को जीवित करो. हत्या 1 का हुआ और जीवित 5 हुए, पर कलंक लगा मात्र हत्या का. कलंक गया, वो कलंक से मुक्त होने के लिए सुवर्ण की शिला लाया और उसके ऊपर पहला पिंडदान इधर किसने किया? परशुराम भगवान ने, नारायण ने. इसीलिए इधर वरदान दिया है. पूरा भारत मध्ये कोणी पण बाया वारली आहे, मुलगी आहे, आत्या आहे, चुलती आहे, बहिणी आहे, कोणी पण बाया वारली आहे तो ते बायाचे नावात इथे पिंडदान तुम्ही करू शकतात. कोणाला आई जीवत आहे आणि आजी वारली आहे तो आजीचं पण करू शकतात. कोणाला सासूचं करणार आहे, आई जीवत आहे तो सासूबाईचं पण करू शकतात. नमस्कार करा म्हणा. पुंडलिक वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडरीनाथ भगवान की जय.